प्रहार संघटनेचे प्रमुख महायुतीतले घटक पक्ष यांच्यासोबत असताना देखील बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय की काय असं बोललं जातंय। कारण भाजपवर वारंवार टीका करणाऱ्या बच्चू कडूंनी अगदी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि या पक्ष प्रवेशानंतरच त्यांनी लागलीच भाजपला डिवचायला सुरुवात केली आहे असं बोललं जातंय। बच्चू कडूंनी मुख्यमंत्री पदाबाबत एक वक्तव्य केलं। महाराष्ट्रात आज जरी सर्वे केला तरी एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येईल असं बच्चू कडू म्हणाले। सर्वसामान्य जनतेशी शिंदेंची कायम बांधिलकी आहे, त्यामुळे अवघा महाराष्ट्राला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असल्याचं कडू म्हणाले। कडूंच्या वक्तव्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। नितेश राणेंनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत बच्चू कडूंना सुनावलं। जनतेला आम्ही सांगू का आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतंय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहेत, त्यांनाही एकनाथ शिंदे साहेबांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे। म्हणून बच्चू कडूंनी अवेळी उगाचची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे। कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळामध्ये असताना उगाच काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये, किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये।